खरं तर भारतीय जनता पक्षाचा या निवडणूक याद्यांचा, निवडणूक प्रोसिजरचा काडीचाही संबंध नाही. जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे, जसं राष्ट्रवादी काँग्रेस शपथ किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस, तसंच भारतीय जनता पक्ष हा एक नोंदणीकृत पक्ष आहे. आणि निवडणूक ज्यावेळी लागतात त्या लागतात, त्यांच्या पद्धतीने लागतात, त्यामध्ये आम्ही भाग घेतो. बाकी पॉलिटिकल पार्टी म्हणून जास्तीत जास्त मतदारांना मतदार यादीमध्ये त्यांनी नाव नोंदवावं यासाठी भारतीय जनता पक्ष हिरिरीने प्रयत्न करते. इतर कोण प्रयत्न करत असेल की नाही याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने या इलेक्शन, अगदी मुंबई महानगरपालिकेचं बघितलं तर 2017 साली झालं, 22ला त्याची मुदत संपली. आज 3 वर्ष होऊन गेली, निवडणुका होत नाहीत. याचं सर्वात मुख्य कारण ओबीसी रिझर्वेशन असं होतं. ओबीसी रिझर्वेशन वर सुप्रीम कोर्टाने निर्बंध टाकल्यामुळे हे इलेक्शन घ्यायचं की नाही विदाऊट ओबीसी याबाबत ज्यावेळी सर्व पक्षांशी चर्चा केली त्यावेळी सर्व पक्षांनी मिळून ठरवलं, ज्याच्यामध्ये चित्रे साहेब त्यावेळी ज्या पक्षात होते त्या मनसे आणि आता जे पक्षात आहेत त्या उद्धवजींच्या पक्षाने, दोघांनीही या भूमिकेला मान्यता दिली होती की जोपर्यंत ओबीसीचे मतदार, ओबीसीचं रिझर्वेशन होत नाही तोपर्यंत इलेक्शन नको. अशा तऱ्हेने त्याच्या विरुद्ध सुद्धा काही लोक गेली होती. त्यामुळे गेली काही वर्ष, 2-2.5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांचे आपण निवडणुका हे आयोग घेऊ शकला नाही, हे सत्य. याचा पण भारतीय जनता पक्षाशी काही संबंध नाही. अवधूत वाघजी, हा विषय नाहीच आहे. आता आक्षेप हा निवडणुका किती लेट झालेल्या आहेत किंवा किती वर्ष झाले नाहीत हा आक्षेप नाहीच आहे. आत्ताचा जो आक्षेप आहे तो आहे मतदार याद्यांबद्दल. आणि मतदार याद्यांमध्ये घोळ आहे या गोष्टीला भाजप सुद्धा डिनाय करणार नाही, जर मी चुकत नसेल तर. येतो मी त्याच्यावर. तर सुप्रीम कोर्टाने आता निर्णय दिलेला आहे की जानेवारीच्या आधी निवडणुका घ्या. आता जे काही लोक म्हणत असतील की निवडणुका झाल्याच नाही पाहिजे, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जावं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला हा जो निकाल आहे, जो निर्णय आहे, जो आदेश आहे निवडणूक आयोगाला दिलेला, तो आदेश तुम्ही मागे घ्या आणि या निवडणुका घेऊ नका असा आदेश द्या, अशी ते मागणी करू शकता. कारण अशी मागणी कुठच्याही निवडणूक आयोगाकडे करून काही फायदा नाहीये, कारण सुप्रीम कोर्टाने त्यांना आदेश दिलेला आहे. त्यामुळे दे आर नॉकिंग ऍट रॉंग डोअर. आता मुख्य मुद्द्याकडे येतो. तो मुद्दा आहे की मतदार यादीतील घोळ. आतापर्यंत जे काही सांगण्यात आलेलं आहे की कुठचाही घर क्रमांक नसलेला, अशा ठिकाणी 800 लोक आहेत, 900 लोक आहेत, कपोलकल्पित कथा आहेत. अशा कथा मी सुद्धा तुम्हाला बसल्या बसल्या काही बोलू शकतो. कुठचेही पुरावे नसताना फक्त बोल घेवडेपणा करायचा आणि काही बोलायचं आणि नेहमी संविधान संविधान करायचं. ज्या एका पक्षाचा कधी संविधानावर विश्वास नव्हता, लोकशाहीवर विश्वास नव्हता, अशा पक्षाचे प्रवक्ते आता संविधानाच्या वार्ता करतात. आणि ज्याने 1975ला म्हणजे मतदार यादीत घोळ अजिबात नाही असा दावा आहे तुमचा. प्रवक्ते संविधानाच्या वार्ता करतात. खरं संविधान काल ज्यावेळी 5.5 कोटी बक्षीस असलेला गडचिरोली मधला भूपती हा आपल्या हातातील शस्त्र मुख्यमंत्र्यांच्या हाती दिलं आणि त्यांच्या हातातून संविधान घेऊन राष्ट्राच्या मूलप्रवाहामध्ये अवधूत वाघजी, तो मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही असं म्हणताय की मतदार यादीत घोळ नाहीये, असं म्हणताय तुम्ही? काय मतदार यादीत घोळ नाही असं म्हणताय तुम्ही? मग तुम्ही हा घोळ हा शब्द वापरता. मी असं म्हणेन मतदार यादीमध्ये काही चुका असू शकतात, परंतु घोळ हा ज्यावेळी शब्द वापरतो त्यावेळी तो कोणीतरी जाणून बुजून केलेला आहे आणि मुद्दामून कोणीतरी घडवलेला आहे असं वाटतं. चुकांची मॅग्निट्यूड मोठी असेल तर त्याला काय म्हणायचं? साधा प्रश्न विचारतो. मतदार यादीमध्ये घोळ होता तर लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये इलेक्शन त्याच मतदार यादीतून झाल्या आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा फटका पडला. त्यावेळेचा आमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मोठा फटका पडला आणि महाविकास आघाडी प्रचंड बहुमताने आणि प्रचंड ठिकाणी निवडून आली. त्यावेळी मतदार यादीमध्ये घोळ नव्हता आणि ज्यावेळी विधानसभेचा 6 महिन्यानंतर इलेक्शन झालं त्या मतदार यादीमध्ये घोळ झाला. असं कधी होऊ शकतं का? सर्वप्रथम लक्षात घ्या, मतदार यादी बनवण्याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाची आहे. तुम्ही ज्याला मतदार यादीतल्या चुका म्हणताय, मला बोलू देत. केंद्रीय निवडणूक आयोगाने बनवलेल्या मतदार याद्या या राज्य निवडणूक आयोगाने आपापल्या विधानसभा, आपापल्या कॉर्पोरेशन याप्रमाणे डिव्हाइड करून पुढे जायचं असतं आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल जे असतात ते घ्यायचं असतं. हे मला कोणीतरी सांगितलं की आता केंद्रीय संविधानाची पायमल्ली आम्ही धिक्कार करतो, तुम्ही धिक्कार करत बसा किंवा ठिक्कार करत बसा.
परंतु महाराष्ट्र निवडणूक आयोगाची ही जबाबदारी नाहीये की मतदार याद्या बनवणं. मतदार याद्या बनवल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही चेंजेस नम्रताजी, तुम्ही चॅनलमधून खोटं बोलायला मी हनुमंत पवारजी मी येते तुमच्याकडे. मी आक्षेप मांडायला तुम्हाला वेळ देते, त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ दे. माझी विनंती आहे, तुम्हाला मी आक्षेप मांडायला वेळ देते. अवधूत वाघजी, मुद्दा असा आहे की मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत का, तर तुम्ही त्याला चूक म्हणू शकता, विरोधक त्याला घोळ म्हणतायत, पण प्रॉब्लेम नक्की आहे मतदार यादीमध्ये. अगदी कालचं प्रकरण जे मला वाटतं नागपूर मधलं होतं, ज्या ठिकाणी एकाच पत्त्यावरती घर क्रमांक 1 त्या भागामधला जिथे 200 मतदार नोंद आहेत. आता याला घोळ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? अहो माझ्या फोन नंबरवरती कुठल्या तरी नांदेड बिंदेड त्या बाजूचे कोणीतरी एका बाईंचं नाव नोंद होतं, याची मी तक्रार सुद्धा केलेली होती. घोळ आहेत मतदार याद्यांमध्ये. माझा अवधूत वाघ प्रश्न हा आहे की मतदार याद्यांमध्ये एवढे घोळ आहेत असं जे विरोधक म्हणतात, भाजपला वाटत नाही की या बाबतीत थोडंसं रिसर्च झाला पाहिजे, निवडणूक आयोगाने लक्ष दिलं पाहिजे याकडे, काय असेल चुका तर त्या निस्तारल्या पाहिजे, असं भाजपला नाही वाटत की आहे ते चालून द्यायचं असं भाजपचं म्हणणं मी आहे? कुठे म्हणतोय, मी हे निवडणूक आयोगाचं काम आहे, निवडणूक आयोगाने करावं. निवडणूक आयोगाने जे काही आक्षेप कोर्ट रेज करताय त्याचं निराकरण करावं. आम्हाला काय करायचं त्याच्याशी? ठीक आहे. मी स्वागत करतो.